श्री गणेशाय नमो. श्री सरस्वते नमः. अध्याय 5. अर्जुन उवाच. संन्यासं कर्मणा कृष्ण पुनर्योगं च संशयी यच्छ्रेय एतयोरेकं तन्मे ब्रूहि सुनिश्चितं. ज्ञानोबा तुकाराम. मग पार्थू श्रीकृष्णा ते म्हणे, हा हो हे कैसे तुमचे बोलणे, एक होय तरी अंतकरणे विचारूये. मग अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो, देवा हे तुमचे बोलणे असे आहे, एक निश्चित काही सांगितले तर त्याचा अंतकरणाने विचार करता येतो. मागा सकळ कर्माचा संन्यासू, तुम्हीची निरोपिला होता बहुवसू. तरी कर्मयोगी केवी अतिरसू, पोकित सापुडती. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सर्व कर्मांचा संन्यास म्हणजे तेथे कर्मकर्तृत्वच नाही हे तुम्हीच मागे सांगितले. मग आता कर्मयोगाचे अनुष्ठान करावे या गोष्टीवर का भर देत आहात? ऐसे द्व्यर्थ हे बोलता आम्हा नेनतयांच्या चित्ता, आपुले चाडे श्री अनंता उमजून हे. असे दुटप्पी बोलणे आहे, पण आमच्यासारख्या मुडांना आपल्या कल्याणाचे काय हे त्यातून निवडता येत नाही. ऐके एक सारा ते बोधिजे, तरी एकनिष्ठची बोलिजे, हे आणखी काय सांगिजे तुम्हा प्रती. ऐका देवा, मला त्यापैकी एक कोणता तरी सारभूत मार्ग सांगायचा असेल तर आपण त्यालाच धरून बोलले पाहिजे. हे काय दुसऱ्याने तुम्हाला सांगितले पाहिजे? तरी याची लागी तुमते म्या राऊळाशी विनविले होते, जे हा परमार्थू ध्वनिते न बोलावा. मागे एकदा आपणाला मी घरी अशी प्रार्थना केली होती की भगवंता, आम्हाला आपल्या बुद्धीने तुमच्या बोलण्यातील गूढ अर्थ समजून घ्यावा लागेल. अशा गूढ भाषेने मला परमार्थ सांगू नये. परी मागील सो देवा, आता प्रस्तुती उकलू देखावा. सांगे दोही माझी बरवा मार्गू कवनू. परंतु मागील गोष्ट जाऊ द्या, आता तरी देवा स्पष्ट करून सांगा की या दोन्ही मार्गापैकी मला हितावह कोणता मार्ग आहे, जो परिणामीचा निर्वाळा, अचुंबितुये फळा आणि अनुष्ठिता प्रांजळा सावियाची, ज्याच्या खात्रीने शेवट चांगला होईल व ज्याचे अचूक फळ मिळेल आणि खरोखरच ज्याचे अनुष्ठान करणे सरळ सोपे असेल. जैसे निद्रेचे सुख न मोडे आणि मार्गू तरी बहुसाल सांडे, तैसे सोहोकासन सांगडे सोपे होय. ज्याप्रमाणे पालखीसारख्या सुखकर वाहनातून प्रवास करताना निद्रेचे सुख अंतरत नाही व मार्गही लवकर तोडला जातो, त्याप्रमाणे तुम्ही सांगणार तो मार्ग अनुष्ठान करण्यास सोपा असावा. येणे अर्जुनाचे निबोले, देवो मनी रिजले, मग होईल ऐके म्हणितले संतोषोनिया. हे अर्जुनाचे बोलणे ऐकून भगवंतांना फार संतोष झाला व ते अर्जुनाला म्हणाले, हो बर अर्जुना, तुझ्या इच्छेप्रमाणे होईल. देखा कामधेनू ऐसी माये, सदैवा जया होये, तो चंद्रुही परीला हे खेळावया. पहा, जर एखाद्या भाग्यवानाला कामधेनूसारखी आई मिळाली तर त्याला खेळायला चंद्र देखील मिळू शकेल. पाहे पा श्री शंभूची प्रसन्नता, तया उपमन्यूची आरता, काय क्षीराब्दी दूध भाता देईजे चिना. तसेच पहा बरे, उपमन्यूची दूध भात खाण्याची इच्छा होती, ती इच्छा भगवान शंकर प्रसन्न झाल्याने क्षीराब्दी म्हणजे दुधाचा सागर प्राप्त होऊन पूर्ण झाली नाही का? तैसा औदार्याचा कुरुटा, श्रीकृष्णा पूजाल्या सुबटा, का सर्व सुखाचा वसोटा तोचिनो हावा. त्याचप्रमाणे औदार्याचे केवळ कोठारच असा श्रीकृष्ण भगवान ज्या योद्धा अर्जुनाच्या स्वाधीन झाला, तो अर्जुन सर्व सुखांचे वस्तीस्थान का होणार नाही? एत चमत्कारू कायसा, गोसावी श्रीलक्ष्मीकांता ऐसा, आता पुलिया सवेसा मागावा की. येथे आश्चर्य करण्याचे कारणच नाही. ज्या अर्जुनाचा लक्ष्मीपती भगवान धनी आहे, त्या श्रीकृष्णापाशी इच्छेप्रमाणे मागितलेच पाहिजे. म्हणून अर्जुने म्हणितले, ते हासोनी रे दिदले, तेची सांगेन बोलिले काय कृष्णे. म्हणून अर्जुनाने जे म्हटले त्यावर श्रीकृष्णाने हसून जे उत्तर दिले तेच मी सांगतो. श्री भगवान वाच. संन्यास कर्मयोगश्च निश्रेय करा उभो, तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. ज्ञानोबा तुकाराम. तो म्हणेगा कुंती सुता, हे संन्यास योगू विचारिता, मोक्ष करू तत्वता दोन्ही होती.
भगवान म्हणतात, कुंतीसुता अर्जुना, संन्यास व कर्मयोग या दोघांचा विचार करू पाहता दोन्ही मार्ग मोक्ष साधकच आहेत. तरी जाना नेना सकळा, हा कर्मयोगू किर प्रांजळा, जैसी नाव स्त्रिया बाळा तोय तरणी. तरी पण ज्याप्रमाणे नावेत बसून स्त्रियांना व मुलाबाळांना देखील नदी तरून जाता येते, त्याप्रमाणे कर्मयोग हा जाणत्या व नेणत्या सर्वांना अनुष्ठान करण्यास सरळ व सोपा आहे. तैसे सारासार पाहिजे, तरी सोपा हाची देखिजे, येणे संन्यास फळ लाहिजे अनायासे. योग्यायोग्याचा विचार केल्यास कर्मयोगच सोपा आहे आणि याच अनुष्ठानाने अनायासे संन्यास मार्गाचेही फळ मिळते. आता याची लागी सांगेन, तुझ संन्यासियाचे चिन्ह, मग सहजे हे अभिन्न जानशी तू. याकरताच तुला हे समजावे म्हणून खऱ्या संन्यासाचे लक्षण सांगतो पहा. म्हणजे संन्यास व कर्मयोग हे दोन्ही साध्याच्या दृष्टीने किंवा फळप्राप्तीच्या दृष्टीने कसे सारखे आहेत हे तुला कळून येईल. श्लोक. नेयास नित्य संन्यासी, यो न द्वेष्टी न कांक्षती, निर्द्वंद्वो हि महाबाहो, सुखम बंधात प्रमुच्यते. ज्ञानोबा तुकाराम. तरी गेलियाची शेण करी, न पवता चाड न दरी, जो सुनिच्चुळू अंतरी मेरू जैसा. जो पुरुष गेल्या गोष्टीची कधी आठवण करीत नाही व प्राप्त नसलेल्या वस्तूची कधी इच्छाही करीत नाही व अंतकरणात मेरू पर्वताप्रमाणे निश्चळ राहतो, आणि मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतकरण, पारता तो संन्यासी जाण निरंतर. आणि मी अमुक देहधारी आहे व माझे अमुक हे आहे असे ज्याच्या अंतकरणात स्मरण देखील होत नाही, अर्जुना, असा पुरुष खरोखर अखंड संन्यासी होय. जो मने ऐसे ऐसा जाहला, संगीतोची सांडिला, म्हणून सुखे सुख पावला अखंडित. अंतकरणातून जो देहाधिक विसरला आणि म्हणूनच जो सर्व संग सोडून निसंग झाला, तो पुरुष निश्चित अनायासे अखंड सुख भोगतो. आता गृहाधिक आगवे, ते काही न लगे त्याजावे, जे घेते झाले स्वभावे निसंगू म्हणून. अशी स्थिती प्राप्त झाली असता घरादाराचा कशाचाही त्याग करावा लागत नाही, कारण स्वतः तो मनाने सर्व संग सोडून निसंगच झालेला असतो. देखे अग्नी विजोनी जाये, मग जे राखोंडी केवळू होये, तै ते कापुशे घेऊसुये जिया परी. अर्जुना पहा, ज्याप्रमाणे अग्नी विझून गेला असता जी नुसती राख राहते ती कापसाने देखील घेता येते, तैसा असतेनी उपाधी, ना कळीजे तो कर्मबंदी, दयाची बुद्धी संकल्प नाही. त्याप्रमाणे तो उपाधीत असूनच कर्माधिकांनी बांधला जात नाही व बुद्धीने एकही संकल्प करीत नाही. म्हणून कल्पना जै सांडे, तैची गा संन्यास उघडे, ये कारणे दोन्ही सांगडे संन्यास योगू. म्हणून आपले संकल्प विकल्प नाहीसे झाले की अनायासे संन्यास होतो व या दृष्टीने संन्यास व कर्मयोग दोन्ही सारखेच आहेत. श्लोक. सांख्ययोगो पृथक बाला, प्रवदन्ति न पंडिता, एकमप्यास्थिता सम्यगुभयोर्विन्दते फलम. ज्ञानोबा तुकाराम. ए रवी तरी पारता, जे मूर्ख होती सर्वता, ते सांख्ययोग संस्था जाणती केवी. अर्जुना, एरवी जे मूर्ख असतात ते संन्यास मार्ग किंवा योग मार्ग कसे जाणतील? सहजे ते अज्ञान, म्हणून म्हणती हे भिन्न, एरवी दीपा प्रति कायानान प्रकाश वाहती. कारण ते अज्ञानी असल्यामुळे संन्यास मार्ग व योग मार्ग भिन्न आहेत असे समजतात, परंतु वास्तविक पाहता एकाच दिव्याला निरनिराळे प्रकाश असतात का? पै सम्यक येणे अनुभवे, जिही देखिले तत्वागवे, ते दोहितेही ऐक्य भावे मानिती गा. कोणत्याही एका मार्गाने जाऊन ज्यांनी आत्मवस्तूचा बरोबर पूर्ण अनुभव घेतला ते पुरुष मात्र दोन्ही मार्गांना एकरूपच पाहतात. श्लोक. यत्सांख्ये प्राप्यते स्थानं, तद्योगैरपि गम्यते, एकं सांख्यं च योगं च, य पश्यति स पश्यति. ज्ञानोबा तुकाराम. आणि सांख्यी जे पाविजे, तेची योगी गमिजे, म्हणून ऐक्य दोहिते सहजे या परी. आणि संन्यास मार्गाने जी आत्मप्राप्ती व्हावयाची तीच आत्मवस्तू योग मार्गाने प्राप्त होते, म्हणून दोन्ही मार्गांचे या रीतीने सहजच ऐक्य आहे.
देखे आकाशा आणि अवकाशा, भेदू नाही जैसा, तैसे ऐक्य योग संन्यासा ओळखे जो. अर्जुना, आकाश व पोकळी या दोहोंमध्ये जसा फरक नाही, त्याप्रमाणेच योग मार्ग व संन्यास मार्ग यांचे ऐक्य जो ओळखतो, तयाशीची जगी पाहले, आपण पेतेनेची देखिले, जया सांख्ययोग जाणवले भेदेविन. ज्याला सांख्ययोगाचे ऐक्य पटले, जगात त्याच्याच ठिकाणी खऱ्या ज्ञानाचा प्रकाश झाला, त्यानेच आपल्या खऱ्या स्वरूपाला ओळखले. श्लोक. संन्यासस्तु महाबाहो दुःखमाप्तुम योगता, योगयुक्तो मुनिर्ब्रह्म न चिरेनाधिगच्छति. ज्ञानोबा तुकाराम. जो युक्तिपंथे पार्था चढे मोक्ष पर्वता, तो महासुखाचा निमता वहिला पावे. अर्जुना, जो या कर्मयोगरूपी युक्तीच्या मार्गाने जातो, तो ब्रह्मसुखाच्या माथ्यावर निश्चित प्राप्त होतो. एरा योगस्थिती जया सांडे, तो वायाची गा हव्यासी पडे, परिप्राप्ती काही न घडे संन्यासाची. इतर ज्याला योगमार्गाने टाकून दिले, तो व्यर्थ संन्यास मार्ग साधण्याच्या खटपटीत पडतो, पण तो मार्ग त्याला साधत नाही व खरा संन्यास त्याला कधी प्राप्त होत नाही. श्लोक. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिया, सर्वभूतात्मभूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. ज्ञानोबा तुकाराम. जेने भ्रांतीपासून हिरतले, गुरुवाक्य मन दुतले, मग आत्मस्वरूपी घातले हारोनिया. ज्यांनी आपले मन श्रीगुरूच्या उपदेशानुसार संसार भ्रांती नाहीशी करून शुद्ध केले व आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर केले, जैसे समुद्री लवण न पडे, तव वेगळे अल्प आवडे, मग होय सिंधूची एवढे मिळे तेव्हा. ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत तो मर्यादित वाटतो, समुद्रात मिळाला की समुद्रच होऊन जातो, तैसे संकल्पोनी काढिले, जयाचे मनची चैतन्य जाहले, तेने एकदेशीय परिव्यापिले लोकत्रय. त्याप्रमाणे संकल्प विकल्पापासून ज्याचे मन निराळे झाले व त्यामुळे ते मन चैतन्य स्वरूपच होऊन राहिले, तो देहदृष्टीने मर्यादित दिसत असला तरी सर्व ब्रह्मांड व्यापून राहतो. आता करता कर्म करावे, हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो. मग मी करता हे कर्म ते केले पाहिजे अशी जाणीव त्याच्या ठिकाणी मुळीच राहत नाही. अशा स्थितीत त्याच्या ठिकाणी जे कर्म होताना दिसते त्याचा तो करता होत नाही, तो अकर्ता असतो. श्लोक. नैव किंचित करोमीति युक्तो मन्येत तत्वित, पश्यन् शृण्वन् स्पृशन् जिघ्रन् नश्रन् गच्छन् स्वपन् स्वचन, प्रलपन् विसृजन् गृहन् निमिषन्नपि, इंद्रियार्थेषु वर्तन्त इति धारयन्. ज्ञानोबा तुकाराम. जे पार्था तया देही, मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैसे काही उरे सांगे. अर्जुना, जर ज्ञानी पुरुषाला मी देह अशी बुद्धीच पुरत नाही, तर त्याच्या ठिकाणी कर्तृत्व तरी कसे राहणार. ऐसे तनु त्यागे विना अमृताचे गुण, दिसती संपूर्ण योगयुक्ता. याप्रमाणे योगयुक्त म्हणजे ईश्वराप्रित्यर्थ कर्म करता करता ज्याचे चित्त ईश्वराच्या ठिकाणी स्थिर झाले, त्या पुरुषाच्या ठिकाणी देह पडण्यापूर्वीच निर्गुण निराकार परमेश्वराचे धर्म दिसू लागतात. एरवी आणि कांची परी, तोही एक शरीरी, अशेषाही व्यापारी वर्ततू दिसे. साधारणतः इतरांप्रमाणे तोही शरीरधारीच असतो, जरी सर्व कर्मे करताना दिसतो. तोही नेत्री पाहे, श्रवणी ऐकतू आहे, परी ते तिचा सर्वता नोहे नवल देखे. तोही डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, पण आश्चर्य हे की तो कर्माने लिप्त होत नाही, म्हणजे त्या कर्माचे कर्तृत्व घेत नाही. स्पर्शाशी तरी जाणे, परिमळू सेवी घराने, अवसरोचित बोलणे तयाही आती. स्पर्श जाणतो, नाकाने सुगंध घेतो, प्रसंगोपात तो बोलतोही. आहारा ते स्वीकारी, त्याजावे ते परिहरी, निद्रेच्या अवसरी निधीजे सुखे. आहार घेतो, जे घेऊ नये ते टाकून देतो, झोप आली असता झोपतोही.
आपुलेनी इच्छा बसे तोई गा चालतू दिसे पै सकळ कर्माईसे राहते किर. मनाची इच्छा होईल तेव्हा चालतो, याप्रमाणे सर्व कर्मे करीत असलेला दिसतो. हे सांगो काही एक एक देखे श्वासोच्छ्वासाधिक आणि निमिषोन्निमिष आदी करुणी. अर्जुना, एक एक कर्म काय सांगू? श्वासोच्छ्वासाधिक व डोळे उघडणे व डोळे झाकणे इत्यादी कर्मे देखील पारता तयाचे ठाई. हे आगवेची आती पायी परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. हे अर्जुना, त्या पुरुषाच्या ठिकाणी ही सर्व कर्मे होतात, पण आत्मस्वरूप झालेला पुरुष माझ्या ठिकाणी कर्म नाही व कर्तृत्व नाही, अशा ज्ञानानुभवामुळे त्या कर्माचा आपल्याला कर्ता मानत नाही. जय भ्रांती जय सुतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञान जईचे इला म्हणून या. जोपर्यंत कर्म आहे व मी त्याचा करता आहे अशा भ्रांतीच्या बिछाण्यावर निजला होता, तोपर्यंत तो आपल्याला भुलला होता व आपले ठिकाणी कर्म व त्याचे कर्तृत्व पाहत होता. पण आता स्वस्वरूपाच्या ज्ञानाने जागा झाल्यामुळे तो आपल्या ठिकाणी कर्म व कर्तृत्व पाहत नाही. श्लोक. ब्रह्मण्यादाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति या लिप्यतेन स पापेन पद्मपत्रमिवांबसा. ज्ञानोबा तुकाराम. आता अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलाली अर्थी वर्तता हाती. आता अधिष्ठान स्वरूप आत्म्याच्या सत्तेचा संबंध घेऊन संपूर्ण इंद्रिय वृत्ती आपापल्या विषयाच्या ठिकाणी प्रवृत्त होतात असे तो जाणतो. दीपाचे प्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योगयुक्ता. ज्याप्रमाणे दिव्याच्या प्रकाशाच्या साह्याने आपण घरात सर्व व्यवहार करतो, त्याप्रमाणे भगवंताच्या ठिकाणी चित्तवृत्ती स्थिर केलेल्या योगयुक्ताची कर्मे होत असतात. तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. योगयुक्त पुरुष सर्व कर्मे करताना दिसतो, पण ज्याप्रमाणे कमळाच्या पानाला पाणी चिकटत नाही, त्याप्रमाणे योगयुक्त पुरुषाला कर्म व कर्तृत्वच भासत नसल्यामुळे कर्माचा लेप होत नाही. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. बोल बजरंग बली की जय.